तर राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। यंदा मान्सूनने विक्रम केलाय। केरळपासून महाराष्ट्रापर्यंत मान्सून वेळेआधी दाखल झालाय। तसेच मे महिन्यामध्ये देशभरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झालाय। देशभरातील मार्च ते मे या 3 महिन्यांची सरासरी पाहिल्यास 42% जास्त पाऊस झाला। त्यामुळे जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। त्यामुळे शेतकऱ्यांनो पेरणी करण्याची घाई करू नका असं आवाहन सध्या केलं जात आहे। जून महिना कोरडाच राहण्याची शक्यता आहे। जरी मे महिन्यामध्ये किंवा मान्सून जे पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत नाहीत आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसाचा किंवा एका आठवड्याचा जर विचार कराल तर महाराष्ट्रात उघडीप दिसून येण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी आपण म्हणू शकतो की मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे, परंतु तो सर्वदूर असणार नाही आहे। तर येणारे 5 ते 7 दिवस किंवा 8 दिवस आपण बघू शकतो की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे।